काहीच आता आम्ही निघालेलो आहोत फिरायला राजस्थान मध्ये. आमचा मित्र आम्हाला घेऊन चाललाय आता फिरायला. ऐका रे, आज काल खोलचा दुकान. आता आमची थोडीफार जर्नी चालू झालेली आहे. 2 दिवसाच्या नंतर थोडाफार आम्ही आज फिरू. इकडे लोकल काय आहे ते. आता सगळ्यात पहिले जाऊन आम्ही पेटपूजा करणार. पेट्रोल भरायला आलोय, पेट्रोल भरू. थोडंसं आम्ही मस्त पोट भरून जेवणार आणि मग ट्रिप मारणार. कारण की उद्या सकाळी निघायचं आहे. आता आमच्याकडे फक्त अर्धा दिवस आहे. अर्ध्या दिवसात जेवढं जमेल तेवढं फिरायचं. हॅलो गाईज, आता आम्ही देशनोकला आलेलो आहोत. कर्णी माता मंदिर. आता आपण सगळे दर्शन करू. तुम्हाला पण मी इकडचा सगळा आढावा दाखवतो. A to Z परिसर दाखवतो. मंदिर प्रयत्न करतो तुम्हाला. उतरो मध्ये आपण राजस्थान मध्ये देशनोक मध्ये कर्णी माता मंदिर आहे, त्याच्यात आलेलो आहोत आपण. हे मंदिर आहे, बाहेरचा भाग आहे. इथे सगळे बसेस असतात जे तुम्हाला घेऊन येतात, टुरिस्ट ट्रॅव्हल्स. इथे लोकल रिक्षा पण आहेत. सगळे तुम्हाला इथे फॅसिलिटी आहेत याला. कोणत्याही स्टेशनपासून कुठूनही येऊ शकता तुम्ही. हे सगळं इथे मंदिराचं सामान भेटतं. प्रसाद माताला द्यायला तुम्ही जो काही फळ प्रसाद बिसाद देऊ शकता. हा सगळा मंदिराचा परिसर आहे आतमधला. आपण आतमध्ये एंटर केलेला आहोत. हे बघा, छान 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 बागड्या आहेत तिकडे शॉपिंगसाठी. खूप साऱ्या गोष्टी आहेत तिथे आपल्या. हे सगळे प्रसादाचे दुकान आहेत. इकडे प्रसाद सगळे भेटतात. खूप सारे दुकान आहेत शॉपिंगसाठी. आता आपण आतमध्ये एंटर करतो आहोत. केलेलंच आहे. हे बघा, मंदिर बघा किती छान आहे. हा आलोक मिश्रा, अतुल सिंग बायकोचा गॉगल घालून आलेला आहे. बघा कसं. आपण आता आतमध्ये घुसतोय. अरे एंट्रन्स बघा किती सुंदर आहे. आपण देशनोक मध्ये आलेलो आहोत. कारबिन देखो पत्थर. मंदिर बघा किती सुंदर आहे. मंदिराची हे बघा किती सुंदर केलेली आहे डिझाईन. सगळ्यांनी हाताने कोरीव काम केलेलं आहे. सगळं हाताचं कोरीव काम आहे. मार्बल, संगमरवर. तर आपण आतमध्ये एंट्रन्स केलेला आहे, एंट्री केलेली आहे. ते बघा उंदीर फिरतात तिथे. उंदीर बघा, उंदीर बघा, उंदीर मामा. सगळे झोपले. ते उंदरासाठी खायला टाकलेलं आहे. कर्णी माता मंदिर किती सुंदर आहे बघा. इकडे चारी बाजूला उंदीरच उंदीर आहेत. बिंदासपणे संचार करतात सगळे.
बेल्ट है क्या हुआ? चलता नहीं है, लेकिन अभी जिसको जो इधर के लोग नहीं बोलते तो वो जाते हैं। मैं नहीं, जब मेरे को मालूम है तो फिर क्यों दो। हे मंदिराच्या आतमधला पूर्ण एरिया आहे जो तुम्हाला मी दाखवतोय. ते बेल्ट अलाउड ना, आम्ही बेल्ट काढलेला आहे आता मंदिरामध्ये. ज्या गोष्टी अलाउड नसतात त्या आपण कशाला हे कराव्या. तर देवीच्या गाभाऱ्यात आपण जातो आहोत. हे उंदीर बघा सगळे आरामात झोपलेले आहेत कसे बघा. खाऊन सुस्त झालेले आहेत. खाल्लंय त्याने भरपूर सारं आणि आराम करतात आता. मस्त आहे ते झोपेत बघा. बघा काही सगळेच्या सगळे उंदीर आराम करतात. करणी माता मंदिर ते बघा तिकडे किती आहेत. नाश्ता करतात उंदीर. आपण दर्शन घेऊया. अरे बाप रे बाप. हे बघा दूध पित आहेत उंदीर कसे. बघा झोपलेत कसे. आता आपण पाया पडायला आलो होतात मध्ये. हा चलेगा. क्या ये कैमरा का क्या है? कैमरा चार्ज है क्या? चलेगा चलेगा. हे बघा आतमध्ये देवीच्या गाभाऱ्यात पण किती सारी उंदर आहेत. प्रसाद घेऊन जातात सगळे. हे बघा उंदीर मित्रांनो किती उंदीर आहेत. जे झोपले ते उंदीर मस्त आहे की उंदीर महाराज झोपा काढतात.
हे बघा उंदीरच उंदीर त्या मंदिरात चारी बाजूला सगळे बसलेत, आराम करतायत, झोपलेत. बघा कसा झोपला बघा. खतरनाक है यार. ये पहले से है क्या? पुरातन पहले से ही है ऐसा? पण आता कन्निका माताच्या मंदिरमध्ये आलो होतो. थोडक्यात तुम्हाला सगळा आढावा दाखवला आहे. खूप सारे उंदीर आहेत मंदिरामध्ये, म्हणजे पायोपाय उंदीर. जिकडे तुम्ही जाल तिकडे पाय ठेवला तरी उंदीर तुम्हाला भेटेल. आणि असंही म्हटलं जातं की इकडे तुम्ही जर सफेद उंदीर बघितला आणि त्या सफेद उंदराकडे जर तुम्ही काय विश मागितलं ती पूर्ण होते, असं इथं म्हणतात इकडचे लोकल लोक. मला तरी अजून दिसलेलं नाही आहे, पण तुम्ही समजा कधी आलात फ्युचरमध्ये आणि तुम्हाला सफेद उंदीर भेटला तर तुम्ही तुमची विश मागा, ती पूर्ण होऊ शकते असं म्हणतात लोक इथे. मला तरी भेटलं नाही. मी आता अर्धा तास होतो इथे जवळ. चला बाय.